गावाकडेच काय पण शहरामध्ये पण आहे ना, सण एकदम आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. तर इथे सकाळ-सकाळी शिवांसाठी पतंग आणून दिला होता. नंतर गेले होते मी शॉपिंग करण्यासाठी, कारण माझी शॉपिंग आणखी बाकी राहिली होती. घरी आल्यावर त्यांच्यासाठी स्वयंपाक केला आणि माझा भावाचा उपवास असल्यामुळे ना, माझ्यासाठी खिचडी बनवून घेतली होती आणि यांचं इकडे शिवांच्या पतंगाला मंगळसूत्र करायचं चालू होतं. नंतर गेले होते वारूळ पुजायला. तर आमच्याकडे ना सारखा पाऊस ये-जा चालू आहे, त्यामुळे एकदम सिंपल असं रेडी झाले होते. मग वारुळाची पूजा वगैरे केली आणि म्हणतात ना, की तुम्ही कुठे जाईल तिथे एकटे कधीच पडत नाही कोण मैत्रिणी भेटतच असतात. आता घरून तर मी एकटेच आले होते, पण इथं गेल्यावर ते ना, एवढ्या सगळ्या मैत्रिणी मला भेटल्या. मग यांच्यासोबत फेर धरले, गाणी वगैरे म्हटले, फुगडी खेळली आणि खरंच खूप भारी असं वाटत होतं. आता इकडे आमच्या बायकांचा खेळ चालू होता आणि त्यासोबतच ऊन आणि पावसाचा पण खेळ चालू होता. कधी पाऊस पडायचा, तर कधी ऊन पडायचं. तोपर्यंत इकडे शिवांगचं आमच्या पतंग उडवायचं चालू होतं. आता आमच्या गावाकडे नागपंचमीला पतंग उडवतात. त्यामुळे आम्ही शिवांगसाठी पण घेऊन आलो होतो. तर तुमच्याकडे पण उडवतात का? नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा.